हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी बनवणार आहे सोयाबीनची भाजी। पटकन होणारी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी मी पाणी उकळून त्यामध्ये थोडं मीठ टाकून 4 ते 5 मिनिट सोयाबीन पाण्यामध्ये उकळून घेतलं आहे। त्यानंतर सोयाबीन थंड पाण्याने 2 वेळा स्वच्छ धुवून त्यातील पाणी पिळून काढून घेतलं आहे। आता आपण फोडणी देऊयात। कढईमध्ये तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे। लसूण मी बारीक करून घेतला आहे, तुम्ही ठेचून पण घालू शकता। आता हे सर्व तेलावरती परतून घ्यायचं आहे। यामध्ये थोडा हिंग सुद्धा टाकायचा आहे। तुम्ही आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी सुद्धा चालेल। आता हे सर्व छान फ्राय झालं आहे। यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे। मी एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे, त्यामुळे आपला टोमॅटो लवकर शिजला जाईल। आता हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपले मसाले घालायचे आहेत। यामध्ये मी घरगुती मसाला अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा, थोडीशी हळद, हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। मसाले फ्राय झाले आहेत। आता यामध्ये सोयाबीन टाकायचं आहे आणि ते सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। सोयाबीनमधील पाणी मी हाताने पिळून काढून घेतलं आहे। आता हे सोयाबीन आपल्याला या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडासा गूळ घालणार आहे, त्यामुळे सोयाबीनला तिखट, आंबट, गोड अशी छान चव येते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 1-2 मिनिटानंतर बघू शकता आपली भाजी तयार आहे। तुम्ही ही भाजी टिफिनला सुद्धा देऊ शकता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती किंवा मग डाळ भातासोबत सुद्धा ही भाजी खायला अगदी चविष्ट लागते। त्यामुळे ही झटपट सोयाबीनची भाजी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।